एक ग्लास पाणी आपल्याला सरबताला लागणार आहे। अर्धा चमचा सब्जा घेतलेला आहे आपण, तो 5 मिनिटं पाण्यात भिजवलेला आहे। एक लिंबाची छोटी फोड घेतली आहे, वेलची घेतलेली आहे आपण, चिमूटभर मीठ लागणार आहे आणि 2 चमचा साखर घेतलेली आहे आपण। आता आपण बघूयात कृतीकडे। कृतीमध्ये आपण प्रथम पातेल्यात 1 ग्लास पाणी घेतलेला आहे। त्या पाण्यामध्ये आवश्यक ती मगाशी घेतलेली 2 चमचे साखर टाकणार आहोत। ती साखर चांगली विरघळून घ्यायची पाण्यामध्ये। साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत। लिंबाची फोड छोटी घेतलेली ती पूर्ण फोड पिळलेली आहे त्या पाण्यामध्ये। आता चांगलं हलवून घ्यायचं आपण सरबतातलं पाणी। त्याच्यामध्ये वेलची कुटून टाकलेली आहे मी, ती वरवंट्यावरती थोडी कुटून घेतलेली आहे। आता आपला सरबत तयार झालेला आहे, तो गाळणीने ग्लासमध्ये गाळून घेत आहोत आपण। गाळणीने गाळून घेतला, हा झाला तयार सरबत। आता त्या सरबतामध्ये आपण सब्जाचे बी भिजवून घेतलेले मगाशी ते टाकणार आहोत। सब्जा हा थंड असतो आणि उन्हाळ्यात हा चांगला असतो शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी, तर आवर्जून सब्जा खावा गरमीमध्ये। हा झालेला आहे थंडगार असा सरबत।